स्तुती करतो प्रभूची आजच्या दिवसाबद्दल. आणखीन एक वर्ष प्रभूनं बक्षिसा दाखल त्याच्या कृपेनं दिलं. परंतु जीवनाचा विचार करत असताना आम्ही नीतिमत्व, धार्मिकता, सत्य टिकवून ठेवणं, विश्वास टिकवून ठेवणं, अशा अनेक गोष्टी आम्हाला देवासंबंधानं कराव्या लागतात. आम्ही पाहतो की जन्मलेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत एकंदर जर आम्ही विश्लेषण केलं तर आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा आम्हाला समज, बुद्धी, ज्ञान या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात, धार्मिकता हे टिकवून ठेवणं फार कठीण असतं बरं का. हा, तुम्ही ज्या पद्धतीनं एक ट्रेडिशनल किंवा परंपरागत वाडवडिलांकडनं आलं तशा पद्धतीने जीवन जगत असताना धार्मिकतेचा विचार होत नसतो. परंतु सात्विक जीवन जगणं, जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं की योब सात्विक जीवन जगला, आणि सात्विक जीवन जगणं याच्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. बरं, 76 वर्ष जर आम्ही बघितलं तर कालेब म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्यास मोशेबरोबर चाललो, आज मी 85 वर्षाचा आहे. म्हणजे कालेब सुद्धा देवाबरोबर चालत असताना, सेवकाबरोबर चालत असताना त्याची टेस्टमनी, त्याची साक्ष आहे, आज मी 85 वर्षाचा आहे. आणि मोशेबरोबर चालताना जर मोशेचं तुम्ही चरित्र बघितलं तर मोशे काही साधा सुद्धा व्यक्ती नव्हता. दगडी पाट्यावरून घेऊन खाली आला, लोक नाचायला लागलेले बघितले नाही, रागानं दगडी पाट्या, मला वाटतं मोशे माझं डुप्लिकेट होतं काय माहिती, राग आला त्याला, दगडी पाट्या पडून टाकल्या. आता विचार करा, अशा प्रकारच्या व्यक्तीच्या बरोबर हा कालेब राहतो आणि 85 वर्षाचा झाल्यावर त्याची साक्ष आहे, अजून पण माझ्यामध्ये लढण्याची क्षमता आहे. लक्षात ठेवा, लढण्याची क्षमता तेव्हा येते जेव्हा नीतिमत्वाबरोबर तुम्ही चालत असता. म्हणून नीतिमत्वाबरोबर चालणं ही गोष्ट एक चॅलेंजिंग जीवन आहे, आणि मला असं वाटतं की त्याने ते जगलं आहे. मला सेवेमध्ये बऱ्याच वेळेस मी डिस्टर्ब खूप झालो होतो, आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि एक काळ तर असा आला होता की पॅकअप करायचं, निघून जायचं, की आता मला तो काळ असा काळ असतो की त्या काळामध्ये मनुष्याला एक आयडिओलॉजी लागते की बाबा स्ट्रगल करताना, जसं तुम्ही मला पाहता तुम्हाला एनर्जी येते. आता लोक म्हणतात की तुम्हाला बघून आम्हाला एनर्जी येते, पण मला यांना बघून एनर्जी येते. की ती व्यक्ती मी जितकं जवळून त्यांना बघितलं की एवढे चढ उतार, एवढं स्ट्रगल, पण मनाची शांती एवढी सुद्धा त्यांनी ढळू दिली नाही, एवढी सुद्धा नाही. कधी मला आठवत पण नाही की देवाला दोष दिला, कधी चर्चा केली, त्यांच्या प्रश्नांची, कुटुंबातल्या समस्येची कधी चर्चा केली नाही. रडणारे, कुरकुर करणारे लोक जगामध्ये तुम्हाला भरपूर सापडतील, परंतु सात्विकतेनं देवाला धरून राहणारे लोक, हे लोक त्यांचं जीवन खरं जीवन असतं. आणि म्हणून लक्षात ठेवा, प्रभूनं त्यांना मागच्याच 75 केलं. आता कितवा होतो कळतच नाही, माणूस आहे तसाच आहे म्हणलं, असं वाटतं पहिला झाला, दुसरा झाला का कितवा झाला, नाही का. आता 76 आहे, 76 ना, आता 75. मग तेव्हा कशाला एवढा मोठा प्रोग्राम केला. ठीक आहे, आपल्याला सवय काय झालं तर मोठं करायचं, नाही का. आता 76 मध्ये आलेले आहे. माझी तर प्रार्थना त्यांच्यासाठी की बाबा देवा सेंचुरी तर मारायलाच पाहिजे, आणि मारणार.
आणि सेंचुरीमध्ये पण ते असेच असणार बरं का, हँडसम, एकदम चार्मिंग, नाही का. आणि प्रभू ते कृपा पुरवतो. काही लोक देव मुद्दामून ठेवत असतो बरं का तर एक पिढी त्या लोकांचं जीवन पाहून त्यांनी इन्स्पायर होऊन तसं जगायचं असतं, इन्स्पायरेशनसाठी. म्हणून ह्यो म्हणतो की मला पाहून लोक आपल्या जागेवरून उठून उभं राहत होते. हे जीवन तसं काय व्यक्तिमत्व, काय सात्विक जीवन की ज्याच्या समोर लोकांनी उठून उभं राहावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आयुष्य जे आहे ना असं सरसर निघून जात असतं, अगदी झटक्यात, समजत पण नाही आपल्याला. परंतु एकदा जीवनातले महत्वाचे क्षण ज्यावेळेस आम्ही गमावतो ना आणि ॲनालिसिस करतो आपण, लक्षात ठेवा असं लिहिलं की देव त्याचं लक्ष तुमच्या पावलांवरती आहे. म्हणजे तुम्ही प्रतिदिवशी कसं चालता आणि तो तुमच्या पावलांचं बारकाईने निरीक्षण करतो. प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस देव निरीक्षण करतो. कशासाठी माहिती का? एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. स्तोत्रसंहिता 18 अध्याय आणि त्याचं 22 पासून 22 ते 24 वचन, ते 21 पासून 24 पर्यंतची वचन. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे. मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वरानं माझ्या नीतिमत्वाप्रमाणे त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे, अगदी सुंदर, काय वचन द्यावं, काय वचन द्यावं, तर व्यक्तीच्या स्वभावाप्रमाणे देव वचन देत असतो. असं लिहिलंय, माझ्या हाताच्या निर्मलतेचं प्रतिफल. काय सुंदर नाही का? माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रभूला स्वीकारलं, तुम्ही ख्रिस्ती आहात, ख्रिस्ती कुटुंबात तुमचा जन्म झाला. सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला एक काय म्हणतात त्याला की एक ग्रुप, समूह, या समूहापुरतं ठेवतो. एक समूह आहे, ख्रिश्चन लोकांचा एक समूह आहे, अल्पसंख्याक, अमक तमक. त्यानंतर एक गट असतो, त्या गटामध्ये मग ख्रिसमस सेलिब्रेशन, न्यू इयर सेलिब्रेशन, एक वेगळं, बस याच्यापेक्षा वेगळं काही नसतं. तो झाला ख्रिस्ती. तो जातो चर्चला, धार्मिक जीवन विशेष काही नसतं त्याला असतं, त्याचं धार्मिक जीवन म्हणजे फक्त चर्च. पण इकडं देव तुमच्या जन्मलेल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत, असं 21 वचनामध्ये पहा बरं. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. आता देव या व्यक्तीला, ब्रदर निरंजन घोडकेला बघत असताना जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत, म्हणजे 76 वर्षात पदार्पण करताना प्रभू काय बघतो? जन्मलेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत देवाचा मार्ग धरून राहिला का? आणि मी म्हणेल होय, धरून राहिला. ही साक्ष असली पाहिजे बरं का आमच्या जीवनामध्ये. तुम्ही काय मिळवलं, किती मोठे झाला, कशा पद्धतीने जगामध्ये तुम्ही जीवन जगला. जस्ट बायबल उघडता, त्यास फक्त बायबलमध्ये एकच गोष्ट तुम्हाला चॅलेंजिंग असते, ती म्हणजे जन्मलेल्या दिवसापासून आत्ताच्या दिवसापर्यंत तुम्ही देवाचा मार्ग धरून राहिला. आणि ज्याला आत्मविश्वासपूर्वक बोलता येतं ना, नाही मी देवाचा मार्ग धरून राहिला. आता देवाचा मार्ग धरून राहणं काही एवढी सोपी गोष्ट नाही. चला मग मी ठरवलं आता मी देवाचा मार्ग धरून राहील आणि मग माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही अनुकूल राहतं. नाही हो, फार संघर्ष असतो. जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गामध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न करता, लक्षात घ्या एक गोष्ट, स्वर्गामध्ये राहणं सुद्धा कठीण असतं देवाच्या सानिध्यामध्ये. पृथ्वी तलावर तर किती कठीण आहे. स्वर्गामध्ये 1/3 देवदूत, लुसिफरनं त्यांना फसवलं, बंड केलं आणि देवदूत स्वर्गातनं खाली टाकले. म्हणजे स्वर्गात देवाच्या सहवासात राहणं कठीण आहे, मग माणसाचं पृथ्वी तलावर राहणं किती कठीण आहे. म्हणून तर इथं म्हटलं, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ आहे. हे टिकून राहणं फार मुश्किल असतं.
सैतान तुम्हाला चर्चला जाऊ देईल, गीतं गाऊ देईल, आराधना करू देईल, सगळं करू देईल, त्याला नाही प्रॉब्लेम त्याचा काय. बरं तो तुमच्यावर गीतं पण गाईल. तुम्ही म्हटलं ना हरा हरा बागा 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 बागा, तो तुमच्यावर ऍक्शन पण करेल, भागा भागा भागा. तो सांग तू फक्त ऍक्शन कर, पण प्रत्यक्ष जेव्हा संघर्षाचा टाइम येईल तर तुझं आणि माझं नातं मजबूत असू दे. धन्य ते लोक ज्या त्याचं कनेक्शन कटकट करतात आणि देवाशी आपलं नातं मजबूत करतात. हालेलुया. घटणार आहे ते. इमोशनली काही इमोशन्स तुमचे असतात, भावना असतात. लक्षात ठेवा, सैतान लोकांना इमोशनल जास्त करतो. इमोशनल बरं का. तुम्हाला देवाला सोडण्याचं कारण काय? पौल म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे, धोपे, बंदिशाळा. जेव्हा तुम्ही या इमोशन मध्ये अडकता, त्याला दूर करण्याचा मार्ग कोणता? तो मरण, संकट. एखादी व्यक्ती मेली, लगेच आमच्या समोर प्रश्न, देवानं कशाला मारलं? नाही मारायला पाहिजे. आम्ही प्रार्थना केली, मग जगायला पाहिजे, आणि ते जगले नाही, आम्ही देवाला सोडलं. आता बघा, तुमच्या जीवनामध्ये अनेक टप्पे आले की त्या तुम्ही नुसत्या प्रार्थना करत असता आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. आणि जेव्हा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तुम्ही इमोशनमध्ये जाता. इमोशनमध्ये जाणं ही सगळ्यात सैतानासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही इमोशनमध्ये गेला आणि त्यानं तुम्हाला देवाच्या मार्गापासून तोड टाकलं. पण पौल खूप हुशार आहे, तो म्हणतो नाही, कोणत्या व्यक्तीचं मरण सुद्धा मला देवापासून तोडत नाही. का? कारण त्याला माहितीये एक दिवशी माझंही मरण आहे. म्हणून पौल म्हणतो देहासंबंधाने मी मोठ्या पेचात आहे, जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, मेलो तर माझ्या प्रभूला भेटायला जाणार. हीच गोष्ट सात्विक जीवन जगताना लक्षात ठेवा. मरण सगळ्याला आहे आणि प्रत्येकाच्या मरणाचं टायमिंग फक्त देवाला माहिती आहे. जर मला माहिती असतं तर मी देवाने सांगितलं नाही 2025 मध्ये तुला नेणं, 24 मध्ये एवढा धार्मिक झाला असतो की देवालाच वाटलं पाहिजे अजून 2-4 वर्ष ठेवायला. नाही का? तसं नसतंय. ते माहित नाही आपल्या जीवनाची काय गॅरंटी आहे, कितपर्यंत आम्ही जगणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगताना हात निर्मळ ठेवून जगा. हालेलुया. हात निर्मळ ठेवून जगा. या हातानं कुठलंच पाप केलेलं असता कामा नये, कोणतंच पाप प्रिया. का? कारण देव तुमचं पाय आणि तुमचे हात दोन्ही पण पाहत असतो. कशासाठी? या पृथ्वी तलावर तुम्ही चालताना असं लिहिले, कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो आणि देवाला सोडण्याची दुष्टाई केली. मग एक व्यक्ती दुष्ट ठरतो कसा? मला नाही वाटत मी दुष्ट आहे, मला वाटतं मी चांगला आहे, आणि प्रत्येकामध्ये ती भावना असते मी चांगला आहे. पण जेव्हा तुम्ही देवाला सोडता, म्हणजे त्याच्या वचनाला सोडता, देवाच्या मार्गामध्ये चालताना, ज्याप्रमाणे तुम्ही प्रभूला बिलगून राहायला पाहिजे सगळ्या परिस्थितीमध्ये. योबानं जसं सगळ्या परिस्थितीत बिलगून राहिला, मुलं गेली, संपत्ती गेली, आरोग्य गेलं, लोक नावं ठेवायला लागले, बायको नावं ठेवायला लागली. लक्षात ठेवा, इथं सगळ्या इमोशन्स आहेत. इमोशन्स आहे. तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं ना, त्यास तुमची धार्मिकता टिकवणं खूप सोपं आहे. उलट जास्त धार्मिक म्हणता तुम्ही. लोकांनी तुमचं कौतुक करू द्या, तुम्हाला चांगलं म्हणू द्या, तुम्ही जास्त धार्मिक. तुम्हाला नावं ठेवली लोकांनी, मग तुम्हाला धार्मिकता जाऊ द्या. धार्मिकता खड्ड्यात कोणी एवढं सहन करणार आहे? कोणाला ते जमणार आहे? आणि त्यावेळेस आम्हाला वाटतं की नाही सगळं सोडलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, इकडं ज्यावेळेस तुम्ही सगळं जाताना, सैतान असं लिहिलंय, सैतान स्वर्गामध्ये गेला आणि देवाला तो प्रश्न करतो, काय तो उगीच धार्मिक जीवन जगत नाही, सगळं त्याच्या भोवती कुंपण केलं, सर्वस्वाभोवती, लेकराभोवती, पत्नीभोवती, संपत्तीभोवती आणि शरीराभोवती कुंपण केलेले. आता विचार करा, हे सैतानाचं चॅलेंज आहे. कोणतं? हे सगळं तुमचं काढून घ्यावं आणि मग तुम्ही देवाचा मार्ग सोडावा. आता विचार करा, तुम्हाला मी उपदेश करताना तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघता, मी तुमच्या चेहऱ्याकडे बघतो, आपण इतके एक्साइटेड, असं वाटतं की संपू नये, असंच देवाच्या सानिध्यामध्ये राहावं. हे संपतं आणि सुरू होतं तुमचं इमोशन्स, तुमच्या स्ट्रगल. काहीतरी अशी घटना तुमच्या जीवनामध्ये घडते की त्यावेळेस तुम्ही वचनात राहण्याच्या ऐवजी वचनापासून दूर जाता, म्हणजेच तुम्ही देवाला सोडलं. आता विचार करा, योबाची बायको त्याला म्हणती, काय सात्विकता धरून थांबली, आपलं काय देवाने चांगलं केलेलं आहे? आता एवढं तुला आजारपण आहे, एवढे शारीरिक कष्ट आहे, तू देवाला दोष देऊन मरून जा ना. त्याचे मित्र पण येऊन त्याला दोष देतात. पण तरी सुद्धा योबाचे शब्द बदलले नाहीत. त्याचं लक्ष, त्याचा फोकस काय? परमेश्वर देतो आणि परमेश्वरच काढून घेतो.
जीवन जगतानीच गोष्ट ध्यानात ठेवा, कोणतीच गोष्ट तुमची नाही, सगळ्या गोष्टी देवाच्या आहेत. देव देतो आणि देव काढून घेतो. ही गोष्ट ज्याला समजली तो हॅपी. आणि मला असं वाटतं त्यांनी सगळ्या गोष्टीमध्ये ते पाळलेलं आहे. फार जवळून मी त्यांना बघितलं. ही व्यक्ती जी आहे ना, त्यांच्यासारखे प्रश्न तुम्ही कुणी सफर केले नाहीत, पण एवढ्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी कधीही देवाला दोष दिला नाही. मी म्हणतो ही व्यक्ती आमच्या चर्चची सभासद आहेत, म्हणून देवाला धन्यवाद असो. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. का? एक व्यक्ती पाबर का, एक व्यक्ती नावेमध्ये असती, योना, अख्ख्या जहाजाला त्रास होतो. एक नीतिमान चर्च मध्ये असेल तर अख्खं चर्च आशीर्वादित असेल. हा पण देवाचा नियम आहे. हालेलुया. हा देवाचा नियम आहे. मग माझ्या मंडळीत तर भरपूर नीतिमान लोक आहेत. मी आज एवढे वर्ष या मंडळीला चालवतो, त्याच्यामध्ये हा किती कष्टाचे प्रसंग आपल्या सगळ्यांबरोबर आले. फार कष्टाचे प्रसंग, आणि जे सुरुवातीपासून माझ्या बरोबर आहेत त्या लोकांना माहिती आहे, एवढ्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये आपण देवाला सोडलं नाही. पुष्कळ गोष्टी, इतक्या गोष्टी की जिथं तुमचा विश्वास सुद्धा कमकुवत होण्याची शक्यता आहे. लीडरलाच जर दोष लावले तर बाकीच्यांचं काय घेऊन बसणार? लीडरच दोषी झाला. तुम्ही म्हणलं तुमचं पाळकच नाही काय, मग विचार करा. तुम्हाला असं वाटलं तर बापरे कोण सत्य सांगणार आहे? परंतु आपण सत्व धरून राहिलो, तत्व धरून राहिलो, आणि त्याचा परिणाम काय? देवानं सिद्ध करून दाखवला. हालेलुया. मी त्याच्या काय लिहिले? कारण मी त्याचे परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. देवाला त्यांनी कधी सोडलं नाही. किती चांगली गोष्ट नाही का? आणि देवाला न सोडणं ही गोष्ट तुम्हाला सुद्धा क्लेशदायक आहे. जे लोक देवाला सोडत नाही ना, त्यांना इयोबासारखं संकटात न जावंच लागतं. आणि ज्यांना देवाला सोडायचं तो सैतान म्हणतो याला काय त्रास द्यायचा, आता 12 महिने 17 काळ सोडतो धरतो, याचे धरसोड चालेल. घे तो डॉक्टर घ्या आत सोडा, घ्या आत सोडा. तसं पुष्कळ लोकांना देवाला घ्यायचं सोडायचं, घ्यायचं सोड. तो म्हणतो याच्या काय नादी लागायचं, काय मेंगळ हे मिळमिळीत जीवन जगणार आहे. आम्हाला मिळमिळीत नव्हे, सात्विक जीवन जगायचं. आणि सात्विक जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या बाजूने देव उभा राहतो. हालेलुया. अशक्तपणामध्ये तो आम्हाला बलवान करत असतो, शक्ती देत असतो प्रिया. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं ना तरी धार्मिक जीवन नाही सोडायचं. काही पण होऊ द्या, कधीच तुमचा धार्मिक स्वभाव बदलू देऊ नका. हालेलुया. आणि त्याच्यावर बाहेरच्या कोणत्याच गोष्टीचा इम्पॅक्ट होऊ देऊ नका, प्रभाव नाही होऊ द्यायचा. लोक येतील आणि जातील, पण देव टिकून राहतो प्रिया. काही लोक तुमच्या जीवनात येणार आणि जाणार. ते तुमच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्यासाठी कदाचित निराशेचं कारण असेल, कदाचित पीडेचं कारण असेल. जसं मी पाहतो योसेफाच्या जीवनामध्ये त्याची भावंड त्याच्या पीडेचं कारण होते. दाविदाच्या जीवनामध्ये त्याची लेकरं त्याच्या पीडेचं कारण होते. आमच्या जीवनामध्ये तसं आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे लोक आहात म्हणून तुमच्यासाठी ह्या पीडा आहेत. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये यहुदा इस्करियोत आहे कशासाठी? त्याला धरून देण्यासाठी. म्हणून तर ख्रिस्त क्रुसावरती जाऊन त्यानं त्याचं स्वतःचं नीतिमत्व सिद्ध केलं. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने दाखवून दिलं मला कोण मारू शकतं. मग तो यहुदाबद्दल त्याला नाही वाईट वाटलं. आणि योसेफ भावांबद्दल काय म्हणतो? अरे वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना आहे. आमच्या जीवनामध्ये सगळ्या चांगल्या वाईट घटना ही देवाची योजना असते. आणि देव काय पाहतो माहिती का? इथं त्यानं म्हटलं, त्यानं काय केलं? त्यानं कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. तिथं मला वाटतं 24 वचनामध्ये म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे. कशासाठी परमेश्वरानं? म्हणून परमेश्वरानं माझ्या नीतिमत्वाप्रमाणे त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे. म्हणून परमेश्वर तुमचा हात पाहतो आणि तुमच्या नीतिमत्वाच्या हाताप्रमाणे तुम्हाला प्रतिफळ देतो. काय म्हणून? त्याचे काय? परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. हे परमेश्वर बघतो. काय बघतो परमेश्वर? काय किती कमवलं, किती घरदारं बांधली, किती पैसा जमवला, किती मोठं नाव कमवलं? नाही हो.
देवाकडे गेल्यावर तुम्ही स्वर्गात, तो मी विस्तारलेलो होतो माझ्या समोर तो आला. आता विचार करा, एवढे सगळे जय 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 केले. अमेरिकेत राष्ट्रपतीचा जय, पुन्हा मी पाहतो की मी परवा चायनानं असं करून ठेवलंय 35 वर्ष त्यांचा राष्ट्रपती रशियाचा आणि चायनाचा 35 वर्ष त्यांनी घटनाच बदलून टाकली. राष्ट्रपती पदावरून मला कोणी काढणार नाही. आणि आता आमच्याकडे पण तेच होणार आहे असं म्हणतात की त्याला कुणीच काढू शकणार नाही. मग सगळे हे राजे महाराजे 30-35 वर्ष लोक कौतुक करणार, चायनाला इथं नेलं, रशियाला तिथं नेलं, आमच्या पण इकडे एवढं नेलं. आता तो येईल, त्या सगळे राजे त्याच्या समोर खाली मान घालून थांबणार का? कारण तो आल्यावर हे नाही विचारणार तुम्ही जगामध्ये काय कमवलं. मला असं वाटतं त्या दिवशी तो आल्यावर या सगळ्या राष्ट्रपती समोर ब्रदर निरंजन गोडकेला बोलवेल आणि त्यांना सांगेल, हालेलुया, अरे याच्यापेक्षा या माणसानं काम भारी केलं का? हा माझा मार्ग धरून राहिलेला आहे. हालेलुया. हे जीवन आहे हो, हे जीवन आहे. आम्हाला वाटतं ते जीवन आहे, आम्हाला वाटतं ते पद महत्वाचं आहे, ती जागा मत नाही. जागा ती महत्वाची जिथं देव तुम्हाला पाहतो, तुमची सात्विकता, तुम्ही देवाचा मार्ग धरून राहिला. आणि ते पाहिल्यावरती लक्षात घ्या, दिवसेंदिवस तुमचं प्रतिफळ वाढत राहतं. कसं सांगा माहिती का? FD वरचं व्याज. हालेलुया. FD वरचं व्याज कळतं का तुम्हाला? तुमची रक्कम छोटी असते आणि मग ते सांगतात 20 वर्षाच्या याच्या मुदतीवर जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला 2 लाख भरल्यावर 20 वर्षांनी कसं काय 40 लाख मिळणार आहे? 2 लाख भरल्यावर ते तुम्हाला मुदतीवर ठेवून तर बघा ना. हे सात्विक जीवन असंच आहे, एका मुदतीवर ठेवून बघा, प्रतिफळ हाताच्या निर्मलतेप्रमाणे असणार आहे. ते जीवन आहे, ख्रिस्तामधलं जीवन, देवामधलं जीवन. आणि देवामधलं जीवन जगताना देव प्रति दिवशी एकच गोष्ट पाहतो, मला धरून राहिला का? दुसरं काही बघत नाही, मला धरून राहिला का? आणि देवाला धरून राहिला ओळखायचं कसं? तुम्ही स्वतःला देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातनं कंपॅरिझन करायचं. अरे मी वचनात आहे का? बस. आणि एक गोष्ट लक्षात, तुम्ही पण तुमची खात्री नाही द्यायची. मी माझी खात्री, मी खूप धार्मिक आहे, मी कधी तर पौल म्हणतो मी सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा पापी आहे. आम्ही काय म्हणतो? मी काय पाप केलं? आम्ही तर बरं, मी काय पाप केलं? अशा पिढा माझ्याकडे यायला पाहिजे. याचं कारण काय माहिती का? लुसिफर तुम्हाला कधीच निर्दोष ठरवू देत नाही. तो निर्दोष आहे, तो नाही दोष तुम्हाला ठरवू देत. पण पवित्र आत्मा तुम्हाला, म्हणून आम्ही पाहतो ज्या लोक वर गेलेत ना, असं लिहिलंय, दानियल माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप त्याला आठवतंय. कोण कुठलं पाप आहे? हे सात्विक जीवन आहे. तुम्ही देवाला धरून राहताना मला अजून काय मिळवायचंय देवामध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी जास्त माझ्या जीवनाचं कंपॅरिझन करतो ना, मला लोक किती पण काही पण, बघा तुम्ही माझं स्टेटस बघितलं तर तुम्हाला कळेल. आम्ही नाही येशूला पाहिलं, तुमच्याच मुखातनं येशूच बोलतो. आता मी किती चढायला पाहिजे? मी तर मग लगेच बसलं पाहिजे सिंहासनावर, आता मीच येशू. मला माहिती आहे हे लोक मूर्ख आहेत आणि यांना जे सांगणारा व्यक्ती आहे ना, तो मुद्दामून मला पाडण्यासाठी मदत करत आहे की मी फुगावं आणि मी पडून जावं. पण जेव्हा मी वचन पाहतो त्यावेळेस मला कळतं, नारायण बाबा टिळकासारखं, पुष्कळ अजूनी उन्हा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उन्हा. आणि जेव्हा तुम्ही उन्हे भरता तेव्हाच देव तुम्हाला विशेष प्रकारच्या वरदानानं भरत असतो. सात्विक जीवन जगा, याचं प्रतिफळ आहे. कधी स्वतःला निर्दोष ठरवू नका. काहीतरी पाप माझ्यामध्ये, उन्हे पण आहे, कमतरता आहेत, आणि तुमच्या कमतरता रोज तुम्हाला देवासमोर मांडायच्यात. रोज प्रभूला म्हणायचं, प्रभू अजून मी परिपूर्ण झालो नाही. म्हणून पौल म्हणतो मी एवढ्यात मिळवलं असं नाही, अजून मला मिळवायचंय, अजून मिळवायचंय. आणि जो व्यक्ती रोज प्रभूकडे ही प्रार्थना करतो ना की प्रभू मला मिळवायचंय, मला मिळवायचंय, आणि प्रभू त्याला देण्यासाठी कृपा पुरवत असतो. जे तुम्हाला मिळवायचं ते प्रभू तुम्हाला देत असतो. काय पाहतो प्रभू आमच्याकडे? काय देवाची अपेक्षा आमच्याकडे? कसं तुमच्या हाताची निर्मलता तुम्हाला राखावी लागणार आहे. हाताची निर्मलता राखण्यासाठी देव तुमच्या हाताकडे पाहताना तुम्ही ज्या पद्धतीनं वर्तन करताना याच्यावर लक्षात ठेवा. हे आयुष्य फार गतीनं पळत असतं, इतकं गतीने पळतं. मी परवा बोलतो, अरे त्या गोष्टीला 10 वर्ष झाली, 10 वर्षापूर्वी ती घटना घडली. कोणाला तरी मी बोलतो ते 10 वर्ष झाली त्याला. नाही, गौरवची गाडी, मला ते गाडीत त्यांनी
त्यावेळेस गाडी घेऊन आम्ही याला चाललो होतो. त्याच्या गाडी नव्हती, गौरवची गाडी घेऊन गेलो. मग कोणीतरी विचारली गाडी कधीची आहे. मी म्हटलं असेल ती 1-1.5 वर्ष झाली. तो ड्रायव्हर म्हणतो नाही हो 4 वर्ष झाले. म्हटलं त्यात ते ड्रायव्हर लोकांना सगळं माहिती, कॅल्क्युलेशन काढतात ते नंबर. 4 वर्ष म्हटलं अरे 4 वर्ष झाले का. तो म्हटलं 4 वर्ष झाले. म्हटलं 4 वर्ष तर मला 1-1.5 वर्षासारखे वाटेल. अहो एवढं पळतं आयुष्य, एवढं पळत असतं. मग एवढं आयुष्य पळत असताना आमचं नीतिमत्व त्याच्यापेक्षा जोरात पळालं पाहिजे. संपतो बघत बघत आम्ही त्याच्यातच आयुष्य घालवतो. धार्मिकता सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त आम्ही आमचं आयुष्य खर्च करतो ना, आणि प्रभू आमच्या जीवनाकडे पाहतो. त्यास त्याला असं वाटतं मी यांना 1 वर्ष 1 दिवस जे हॉस्पिटलमध्ये आहेत ते एकेका क्षणासाठी झगडत आहे, स्ट्रगल करत आहे. मी तर त्यांना आयुष्याची एवढी वर्ष दिली. म्हणून लक्षात ठेवा, माणसाचं बोनस आयुष्य केव्हा वाढतं माहिती का, जेव्हा देव तुमच्या हाताकडे पाहतो त्यास तो म्हणतो अजून 15 वर्ष. हालेलुया. हिचक्याला तो म्हटलं ना जा 15 वर्ष गेली. असं नाही दीर्घायुष्य मिळत. परात्पराच्या गुप्तस्थलीवर असतो तो सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहील. आणि मग 91 स्तोत्राचा समारोप करताना तो मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल. देवाच्या सानिध्यात समक्षतेमध्ये, बाकी कशातच अडकून पडू नका. ते मला कधी आठवत नाही की त्यांनी ते संसार केलाय, जास्त प्रार्थनाच केली नाही का. ते दिसले का नवरा बायको कधी गाडीवर बसून फिरायला आलेत म्हणून? नाही, कधीच ते नुसतं प्रार्थना 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 प्रार्थना, लोकांसाठी प्रार्थना. आणि मला असं वाटतं त्यांची पहाटेची प्रार्थना वर्षानुवर्ष चालू आहेत. प्रार्थनेला त्यांनी भरपूर महत्त्व दिलं. कुठल्याच जगी गोष्टीची चर्चा, कधी जर तसली चर्चा निघाली, त्यांच्या घरामध्ये मी गेलो, इकडची तिकडची चर्चा निघाली की हळूच उठते, जाऊन निवांत चहा वगैरे पिते आणि मला आणून देतात, तुम्ही गप्पा मारा मी जातो. आणि ते त्याच्यात रमत नाही. हे जीवन टिकवणं इतकं सोपं नसतं हो. तुम्ही जितक्या जगीत चर्चा कराल ना, त्यांचं आत्मिक जीवन संपत जाणार आहे. आणि एवढे वर्ष प्रभूमध्ये टिकून राहा. हनोक म्हणतो 365 वर्षाच्या वर्षामध्ये 300 वर्ष देवावर चालला. काय लोक आहेत हो, काय लोक आहेत. 300 वर्ष देवावर चालणं. 1-2 वर्ष चालून दाखवा. मला माहिती आहे, या मिनिस्ट्रीमध्ये 27 वर्ष मी चाललो आणि कधी कधी तर असं वाटतं, अचानक वाटतं की गायबच व्हावं. फार कठीण असतं, एवढं सोपं नसतंय. माझ्यासारख्या माणसाला वाटतं कधी कधी बस झालं आता. हे नसतं सोपं एवढं. रोजच्या दिवसामध्ये जे स्ट्रगल, काही गोष्टी ज्या आणि तुमच्या इच्छेच्या विरोधामध्ये घडत असतात, त्यावेळेस तुम्हाला मानसिक त्रास होत असतो, पण तरी तुम्हाला टिकून ठेवला. मला कळतं अरे मी अजून काहीच नाही, पण या माणसाने एवढं वर्ष कसं काढलं असं. कसं हनुकानं 365 वर्षामध्ये 300 वर्ष देवावर चाललं. एक चॅलेंजिंग लाईफ आहे. असं नाही जगायचं, काहीतरी आपल्याला वेगळं करून दाखवायचं. आणि वेगळं करून दाखवत असताना मी म्हणतो एवढे जगतात ना, पण देवानं असा व्यक्ती जगतो ना त्याच्याकडे देवाची नजर असते हो. 800 कोटी 900 कोटी लोक जगतायत, तुम्ही पण जगता, पण बायबल सांगतं परमेश्वर काय लिहिलो, कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. त्यानं तो काय म्हणतो माहिती का, इकडं दावीद काय म्हणतो की त्यानं माझ्या हाताच्या निर्मलतेचं फळ मला दिलं. माझे हात मी निर्मळ ठेवले, माझ्या हाताला मी राखलं, माझ्या हातामध्ये कुठल्या प्रकारचं अशुद्ध पण याचा स्पर्श पण मी होऊ दिला नाही. मी एवढं स्वतःला सांभाळेन. मग आता परमेश्वर जो आहे ना, परमेश्वर काय बघतो, तुम्ही त्याचे निर्णय किती पाळता. निर्णय बर का, देव तुमच्याकडे पाहत असताना त्याचे निर्णय कोणते, देवाच्या वचनात डिसिजन असतात, इथं निर्णय. आता इकडं तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याचं भाग तुम्ही ठरव, नाही मी माझा निर्णय घेणार, माझा असं पसंत पडतं. पण इकडं देव सात्विकतेचं, हाताची निर्मलता, त्या निर्मलतेचं प्रतिफळ देताना तो म्हणतो की माझे निर्णय तू किती पाळले. आणि या व्यक्तीनं देवाच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये कधीच माघार घेतली नाही. आणि त्यांच्या पोरांना पण ते कधी घेऊ देत नाही, कधीच घेऊ देत नाही. मी त्यांच्या समोर त्यांच्या मुलांना, माझ्या इतकं कोणी बोललं नसेल, उठून एकदा सुद्धा ती व्यक्ती म्हटली नाही माझ्या पोरांना तुम्ही का बोलता. त्याला माहिती आहे ते पाळक आहे, आणि पाळक लेकरांना करेक्ट करण्यासाठी बोलेल. आणि एवढं त्यांना बोललो, पण त्या लेकरांनी एकदा पण उलटा शब्द बोलला नाही. आणि त्याचं भूषण आहे मला का,
तर एवढ्या वर्षात ती बिळगून आहेत मला. अजून सुद्धा मी त्या लेकरांना बोललो ना तर ते असं म्हणत नाही की आता आमचे लग्न झालेत, आम्हाला लेकर झालेत, आमका असं नाही. कारण त्यांना माहिती देवाचे निर्णय, देवाचे निर्णय, देवाच्या निर्णयापुढे कोणच नसतं. बरं, मी सुद्धा बोलताना माझं पर्सनल थोडी बोलत असतो, मी देवाचे निर्णय समजावून सांगत असतो. आणि देवाच्या निर्णयामध्ये जस्ट तुम्ही देवाच्या निर्णयाला बिलगून राहता. लक्षात ठेवा, स्वतःचे निर्णय कधीच असू देऊ नका. हा देव तुमचं जीवन जे आहे ना, वाढलंय वर्ष वर्ष वाढल्यावर देव म्हणतो माझ्या निर्णयाचं काय. मी निर्णय घेतला ना तुम्हाला आणखीन 1 वर्ष द्यायचं, मी निर्णय घेतला ना तुम्हाला टिकवून ठेवायचं, मी निर्णय घेतला ना तुम्हाला आशीर्वादित करायचं. बरं, माझ्या निर्णयामध्ये सगळ्यात चांगल्याच गोष्टी, पण तुमचे निर्णय पण माझं वचन पाहून या वचनाप्रमाणे मला जीवन जगायचं, हे तुमचे निर्णय तुम्हाला घेणं आवश्यक नाही का. म्हणजे प्रभूनं तुम्हाला 1 वर्ष दिलं, त्याचा उद्देश काय आहे, कोणत्या गोष्टीसाठी त्यानं दिलेलं आहे, का तुम्हाला वर्ष वाढवलेलं आहे. कित्येक लोक जगात नाही आहेत, काहींची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, काही लोकांना निर्णय घेण्यासाठी कठीण चाललेले आहेत. आणि एवढ्या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा निर्णय देवाला स्मरून तुम्ही घेताना त्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जाता. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंय, तुमच्या परिवाराला घेऊन. यहोशुवाचा निर्णय ना, मग मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करा. काय निर्णय घ्यायचे आम्हाला. अहो, बाबेलचा बुरुज बांधताना लोकांनी चला आपण बुरुज बांधू आणि परमेश्वराला भेटायला जाऊ, त्यांचा निर्णय. बायबल काय सांगतं, ते म्हटलं अरे यांच्या कल्पनाला कोणी अटकाव करू शकणार नाही. आणि त्यांनी भाषेचा गोंधळ करून सगळ्यांची पांगापांग केली. ऐका, जेव्हा तुमचे निर्णय चुकतात ना, तेव्हा कुटुंबाची पांगापांग होते, पण तुमचे निर्णय बरोबर असतात त्यास देव तुम्हाला एकत्र ठेवतो. तुमचं परिवार एकत्र असण्याचं कारण हेच आहे, तुमचे लोक एकत्र असण्याचं कारण हेच आहे. का? कारण तुम्ही परिवारासहित देवाचे निर्णय घेतलेले आहेत. ही जमेची बाजू आहे. आम्हाला देवाच्या बरोबर राहून निर्णय घ्यायचे. लक्षात घ्या, एक सिक्रेट, एक रहस्य काय माहिती का, आम्ही कोणतेही निर्णय घेताना हे प्रभूला पसंत आहे का हे पाहून घ्यायचे असतात. प्रभूला आवडतं का, माझा देव त्याचं मत काय त्याच्याविषयी. आणि तुमच्या हाताची निर्मलता म्हणजे तुम्ही शास्त्र हातामध्ये धरलंय आणि शास्त्राप्रमाणे निर्णय घेता. मग आज जर तिथं बसून ते एवढे हॅपी पाप, आता त्यांना वृद्ध म्हणायचं तर मलाच लाज वाटते. कसं काय वृद्ध म्हणायचं, कारण त्यांच्यासारखी स्टाईल, त्यांच्यासारखं राहणीमान आहे की नाही. तरुणाला सुद्धा लाज वाटेल, एवढं सुंदर आणि फ्रेश. अजून त्यांना कधीच तुम्ही बघितलं की दुःखी, कधी पण आले तर हसत हसत, आणि शत्रू बी नाही हो कोण. त्या माणसाला असतं नाही, याला बघितलं की त्यांच्या कधीच आठ्या नाही, काय नाही काय नाही काय, कोणाविषयी वाईट नाही, कोणाविषयी चांगलं, चांगलं सगळ्यांविषयी, पण कोणाविषयी वाईट नाहीच आहे. काय करायचं त्यांना माहिती आहे, हे सगळे देवाची लेकरं आहेत. देवाच्या लेकरांना देवामध्ये वाढवणं एकच ध्येय. मी तो म्हणतो देवाचं अंतःकरण, आमचं अंतःकरण एक असलं पाहिजे, हा देवाचा निर्णय आहे. आणि लक्षात ठेवा, मी तर म्हणतो तुम्हाला लवकर म्हातारपण येऊ नये असेल तर असं जागा, सतत हसत राहायचं. हा, काय करायचं, हा, नुसतं विचार, अरे तुम्ही बघा ते, अरे तू कुठे आहे, भेटलाच नाही मला. म्हणजे इतकं ते एकमेकाशी कनेक्टेड असतात ना, त्यांना माहितीये त्या व्यक्तीला एवढं महत्व त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचं, लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत अधोरेखित जीवन, जसं येशू ख्रिस्त म्हणतो, बालकास मत जळू द्या. येशूनं लहान लेकर पण सोडले नाही. आणि ते जर स्वभाव आमच्यामध्ये असेल तर देव म्हणतो अरे माझे निर्णय तू पाळलेले आहेत. आनंदी गोष्ट आहे ही, खूप सुंदर गोष्ट आहे. परिवारापुरतं नका जगू. जेव्हा तुम्ही परिवारापुरतं जगता ना, तुम्ही लवकर म्हातारे होता. परिवारात प्रॉब्लेमच येतो. थोडंसं बाहेर गेल्यावर आपल्याला एकदम असं फ्रेश वाटतं नाही का. बघा तुम्ही आता सगळं याच्यात राहील, थोडंसं मीटिंग करून आल्यावर किती फ्रेश होतो. बाहेर लोकांमध्ये गेल्यावर मग आपल्याला कळतं की तिथंच राहिल्यावर ते खुडखुड 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 नाही का. आणि तिकडं जाऊन आल्यावर आपल्याला कळतं बाहेरचं जग काय, लोक काय. तसं लक्षात ठेवा, परिवारापुरतं मर्यादित राहू नका, एकदम युनिव्हर्सल बना. युनिव्हर्सल बना. एकमेकापुरतं जीवन जगू नका. मी माझ्या पुरतं, तुम्ही तुमच्या पुरतं नाही. आपण सगळे देवाच्या राज्याकरता जगू, हे आमचं ध्येय असलं पाहिजे.
हे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे. काय तुझे नियम काय लिहिले? त्याचे सर्व निर्णय त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. मी त्याच्या विधीचा त्याग केला नाही. प्रतिफळ कशाचं मिळतं? एक, परमेश्वराचा मार्ग धरून राहिलं. दुसरी, त्याचे निर्णय तुमच्या दृष्टी समोर पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्या एकाही विधीचा त्याग करू नका. कोणतेच विधी मला आवडतात ते विधी नाही. देवाची विधी म्हणजे विधी. त्या विधीला असं नाही म्हणू शकत हा विधी मला जमत नाही आणि मी हा पूर्ण करणार नाही. तो शास्त्रात सांगितलं, देव तुम्ही त्याचे किती विधी पाळता याच्याकडे पण देवाचं लक्ष आहे. माझ्या सोयीप्रमाणे सगळं नसतं आणि त्यांचं सोयीप्रमाणे नसतं. बरोबर चर्च चालू व्हायच्या अगोदर बरं तिथं येऊन बसले तरी ते सुरुवातीला येणार सगळ्याला प्रेज द लॉर्ड करणार राहतात. मग आपल्या जागेवरती बसल्यावर मी इकडं वाजवत असतो, ते तल्लीन होऊन त्यांची वर्शिप करत असतात. का? त्यांना माहिती आहे मी देवाच्या घरामध्ये आल्यावर माझं माणसाचं नातं तुटलं पाहिजे आणि देवाचं नातं जोडलं पाहिजे. ही पण गोष्ट देव पाहत असतो. ही गोष्ट त्याचं देव ऑब्झर्वेशन करतो. काय करतो? तुम्ही चर्च मध्ये आला म्हणजे काय चालेल, मी आलो मग मी भेटलो एक नाही, इकडं देव बघत पण नाही. काय बघतो माहिती का? त्याचं ऑब्झर्वेशन सुरू होतं. आता तुम्ही आलात, विधीसाठी आला, देवाचे विधी नियम तुम्ही पाळण्यासाठी आला. इकडं तुम्ही विधीला सुरुवात केली आणि तिकडं देवानं तुमचं निरीक्षण करायला सुरुवात केली. परमेश्वर एकंदरीत तुमच्या जीवनाचं ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो. तुम्ही देवाच्या विधीच्या बाबतीमध्ये तुम्ही परफेक्टच असलं पाहिजे. का? तर बायबल सांगतं तो हाताच्या निर्मलतेप्रमाणे प्रतिफळ देणार आहे. तुमचे हात बघणार आहे ना. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध. म्हणजे तुम्ही त्याचा विधी जो आहे, उपासनेचा विधी, त्याचा आराधनेचा विधी, हा एक विधी आहे. आता पूर्वी अर्पण करतो ते कोकरा कापायचे, मग आम्ही पाहतो धूप वेदी आणि त्या वेदीवरती अर्पण. आता देवाने विधी आपल्याला कोणते दिलेली? जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये पाऊल टाकता तो म्हणतो आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. हा देवाचा विधी आहे. तुम्हाला त्या वेदीवरती स्वतःला अर्पण करावंच लागणार आहे. आणि तो विधी तुमचा चालू असताना तिकडं देवाला जे द्यायचं ना ते निश्शेष होऊन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचे विचार, तिथं तुमचं डोकं, तुमचे हात, तुमचे पाय, या सगळ्यांची राख झाली पाहिजे. त्याला तो विधीचं परफेक्शन म्हटलेलं आहे. तुम्ही अर्पण करता, एक अर्पणाचा विधी आहे आणि त्या विधीचं अर्पण करत असताना तुम्ही तुमचे विचार एकदा चर्चमध्ये आले की जळून गेले पाहिजे. ते विचार, ते हृदय पण जळून गेलं पाहिजे. परमेश्वर बघतो, अरे माझे विधी काटेकोरपणे तू पाळतोस का? ज्या सत्याचं शिक्षण तुला मिळालं. आम्ही म्हणतो की आम्हाला एवढं चांगलं शिक्षण. मला काल त्या याच्यामध्ये मायवारचा संदेश बऱ्याच लोकांकडे गेला आणि मग बऱ्याच लोकांचे कमेंट्स आले आणि त्याच्यामध्ये ते एक बाई सांगायला लागली, लकी आहे तुमचं चर्च. त्या चर्चमध्ये इतकं सुंदर आईविषयी सांगितलं जातं आणि तुमची माता धन्य जिने तुम्हाला जन्म दिलेला आहे. मग विचार करा, हे सगळं प्रभू आम्हाला देतो. आता विधींच्या बाबतीमध्ये सगळेच विधी आहेत. आई वडिलांसंबंधीचा विधी, लेकरांसंबंधीचा विधी, देवासंबंधीचा, हे सगळे. तुम्हाला विधी म्हणजे नेमकं काय? हे रिलेशन आहेत. जेव्हा एक विधी प्रभू देतो ना, त्या विधीमध्ये देवाचा हेतू काय उद्देश आहे देवाचा? असं लिहिले शास्त्रामध्ये, योब रोज सकाळी उठून आपल्या लेकरांच्या संख्ये इतकं बलींचं हवन करत होता. 2 कारण आहेत. एक त्याचं फॅमिली रिलेशन, लेकरांप्रती त्याची असणारी भावना की माझी लेकरं माझी आहेत आणि ते देवाला बिलगून राहायला पाहिजेत, म्हणून तो एक विधी करत आहे. काय विधी त्याचा? माझ्या लेकरांनी जगामध्ये जाऊन न जाणं कुठलं पाप केलं असेल तर त्याच्यामुळं देवाचा दंड त्याच्यावरती येऊ नये म्हणून पहाटे उठून रोजचा त्याचा कार्यक्रम आहे. तो एक दिवसापुरतं मर्यादित नाहीये, चला मी वर्षात एकदा केलं माझा विषय संपला. नाही, हे देव पाहतो तुम्ही तुमच्या लेकरांसाठी कसला विधी करत आहात, काय तुमचं रिलेशन आहे तुमच्या लेकरांशी, आणि तुमच्या लेकरांचं देवाशी असणारं रिलेशन तुमच्या विधींच्या द्वारे निर्माण होणार आहे. अशीच लेकरं देवाकडे नाही वळणार.
शेवटी आमची फॅमिली, आमचं कुटुंब हे देवाला जोडणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे देवानं आम्हाला एवढं आयुष्य दिलं, कशासाठी दिलं? आज त्यांना 76 वर्षामध्ये प्रभूनं पदार्पण करण्यासाठी कृपा पुरवली. तर 76 वर्षामध्ये जाताना त्यांना ते रिलेशन, तुमचे रिलेशन आणि लेकरांचे देवावर असणारे रिलेशन, हे तो देवाचा विधी आहे, तो नियम आहे. आणि या नियमाला जस्ट प्रभू तुमच्याकडे पाहिलं हे नाही, हे सगळेच फॅमिली, कुटुंब, मुलगा, सून, जावई, नातवंड सगळे देवामध्ये आहेत. आणि देव म्हणतो की यांनी विधी काटेकोरपणे पाळलेला आहे. आता याच्या हाताच्या निर्मलतेने प्रमाणे मला प्रतिफळ द्यायचं. आणि काय हाताच्या निर्मलतेने प्रतिफळ देणार आहे? तुम्ही तुमचं घराणं जर प्रभूच्या सेवेमध्ये आहेत तर सेवेतले सगळे आशीर्वाद तुमच्या घराण्यामध्ये असणार आहे. हालेलुया. घराण्यामध्ये ते आशीर्वाद असणार आहे. म्हणून ती घडू द्या. आता तुम्हाला लक्षात आलं असेल तर बाहेर चर्चला येतात, तिकडची लेकरं आणि आपल्या लेकरांमध्ये फरक काय जाणवतं तुम्हाला. मुद्दामून मला न्यावं लागतं की तुम्ही बघा, हे मी तो घसात आणून ओरडून सांगतो, जे शिकवतो आणि तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवता त्याचा इम्पॅक्ट किती छान होतो. आज इथं मला वचन सांगण्यासाठी मोकळीकता मिळते, बाहेर मला मिळत नाही. याचं कारण काय? जे विधीच लोक पाळत नाही त्यांनी त्या असणाऱ्या उपासनेच्या ठिकाणाला महत्व दिलं, पण उपासनेमधल्या देवालाच विसरून गेलेले आहेत. हे प्रॉब्लेम आहे. ज्याची उपासना आम्ही करत आहोत, आम्ही म्हणतो की तो आमच्यामध्ये आहे. अरे देव तुमच्यामध्ये आहे, मग विधी कुठे आहे तुमच्यामध्ये? आणि ज्यास देव असतो ना, विधी काय नियम दिलेत बघा तिथं. तो मोशेला म्हणतो पर्वतावर मी तुझ्याशी बोलणार आहे, लेकरं पण येऊ देऊ नको पर्वतावर, त्यांना बसव, पशु पक्षी पण येऊ देऊ नकोस. अरे तुझं माझं बोलणं चाललं नाही, एखादा पशु पक्षी लेकरं येऊन तुझं बोलणं आहे, माझं बोलणं ऐकण्यासाठी अरे जळून जातील, ते भस्म होतील. अहो नियम आहे, देवाचे नियम आहेत आणि ते शिकवले गेले पाहिजेत. याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही हा प्रभू मी सगळं सांगितलंय, मी कशात सुद्धा दोष नाही सापडलो. पिलात म्हणतो नाही या व्यक्ती संबंधाने मी निर्दोष आहे, त्याने हात धुवून मोकळा झाला. त्याला माहिती हाताचं निर्मलपण काय. जेव्हा देवानं तुमच्या हातामध्ये तुमची लेकरं, तुमची पत्नी, तुमचा पती, तुमचे नातेवाईक देवानं तुमच्या हातामध्ये दिले आणि तुम्ही रोज उठून सकाळी त्यांच्यासाठी प्रार्थना करता नाही, एकाला पण मिस करत नाही. हे का मी तुम्हाला सांगतो, ही व्यक्ती कोणालाच मिस करत नाही. जेवढे नातेवाईक आठवून हातात देवानं सगळी नाती तुम्हाला दिलेत बरं का. तुमच्या हातामध्ये असणारी सगळी नाती ती तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण देवानं तुमच्या हातात दिली कशासाठी? हा प्रार्थनेचा विधी तुम्ही त्यांच्यासाठी करावा म्हणून. रोज सकाळी सगळ्यांसाठी प्रार्थना करा. हो तुमच्या हातात दिले ते. आज मला एवढी हे सगळी मंडळी महाराष्ट्र माझ्या हातामध्ये दिला, मग मी त्यांच्यासाठी ते लोक तुम्ही ओके म्हणला तर खूप बरं. अरे तुम्हाला माझ्या हातात दिलं आणि मग मी देवाला म्हणलं देवा सगळे विधी पाळले बरं का, केली यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी प्रार्थना. एक सुंदर असं जीवन ना की जे देवाला पाहिल्यावर तो व्यक्ती आम्ही कधी काही लोक आपल्याला आवडतात, असं वाटतं कधी मिठी मारावी. आवडतात काही लोक आणि एवढे आवडतात ना, त्यांना बघितल्या काय करावं एक्साइटमेंट. तुम्ही असं आवडतं बनाना देवाला वाटतं कधी याला मिठी मारतो आणि काय याला द्यावं, काय देऊ नये का. तुम्ही किती ऑब्झर्वेशन करता मला माहित नाही, पण मी ऑब्झर्वेशन करतो. कधी आवडती व्यक्ती असते ना, सगळे लोक गेल्यावर हळूच त्याच्यातनं काहीतरी काढतात आणि त्याला गपचूप देतात बरं का. तेव्हा पण काय करतो, येते चर्चमध्ये लोक, मंदिरात येते, सगळ्याला जाऊ देतो आणि देवाचं जे ऑब्झर्वेशन असतं त्याला स्पेशल गिफ्ट प्रभू देत असतो. हा देवाचा नियम आहे. असं प्रभू ऑब्झर्वेशन करतो तुमचं. एवढे वर्ष तुम्हाला सांभाळतो म्हणजे काय करतो, अहो तुमचं तुम्हाला दरवर्षी नवीन बक्षीस. आता त्यांनी 75 कंप्लीट केले, आज कितीतरी 75 कंप्लीट करणारे लोक असतील, परंतु त्यांना बक्षीस नाही. ऑब्झर्वेशन केल्यावर देवाला कळतं ही लायबल आहे, ही व्यक्ती पात्र आहे. कशाला? नवीन वर्षाचा आशीर्वाद देण्यासाठी व्यक्ती पात्र आहे. आणि त्याच्यासाठी काय करायचं माहिती का, तुम्ही देवाच्या नजरेत बसण्यासाठी धडपड केली पाहिजे नाही. कोणीतरी आता बातम्या मी टीव्हीला बघत नाही, साऱ्या बंडल बातम्या युट्यूबला बघत असतो. आणि युट्यूबला बघत असताना एकाने मुलाखत घेतली, क्या मोदी ने अच्छे काम किए, गरीबों को राशन दिया, तुमको मिला क्या? नाही मला नाही मिळलं कारण मी लायक नाही. बाकीच्याला मिळालं पण मला मिळालं नाही कारण मी लायक नाही. म्हणजे मग तू लायक नाही म्हणजे नेमकं काय? तू गरीब नाही. अहो गरीब आहे, मला खायला नाहीये, पण तरी मी लायक नाही. म्हणजे जे कार्ड, रॅशन कार्ड काढायला पाहिजे ते नाही ना.
म्हणजे किती तुम्ही गरीब असला पण तुम्ही लायकच नसला तर कसं मिळणार आहे? लक्षात ठेवा, तसं तुम्ही सगळं आहात पण पात्र नसला तर आशीर्वाद निसटून जाणार आहे. म्हणून पात्र ठरा, पात्र ठरा. देव तुमचं निरीक्षण करेल ना, त्यास तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळं बरं. आता एवढे बसलेत, एवढ्यांमध्ये देवाला एकाला कुणाला तरी द्यायचंय, मग तुम्हाला तर कॉम्पिटिशन मध्ये कसं असलं पाहिजे ना, गपचिप चिडीप सुमडीमध्ये कुणाला कळूच द्यायचं नाही काय चाललंय. धार्मिक डिस्टर्ब नाही जाईल, जीवन कधी डिस्टर्ब होऊ देऊ नका. एकदा प्रभूला बिलगून राहिलं, देवाच्या बरोबर चालत राहायचं. आता तो लुसिफर एवढ्या वर्षात तुम्हाला कसं चालू देणार आहे? तो म्हणतो मी स्वर्गातनं खाली आलो, तुम्ही पृथ्वी तलावर राहून स्वर्ग गाठायचा विचार करता काय? अरे स्वर्गातनं मी खाली पडलोय आणि तुम्हाला पृथ्वी तलावर राहून स्वर्ग अभि गाठू देईल का? कसं गाठू देईल? माझ्या जागेवर तुम्ही पोचण्याचा प्रयत्न करता का? आणि स्वर्गामध्ये सुद्धा मी 1/3 देवदूताला खाली आणलं, तुम्हाला तर किती लोकांना म्हणतो म्हटला बोलवलेले पुष्कळ, निवडलेले थोडके. मग त्याला माहितीये की तो करणार आहे. लक्षात ठेवा, त्याच्या करणीमध्ये न अडकता जो जीवन जगतो त्याला प्रतिफळ आहे. त्याच्यात नाही अडकून पडायचं नाही. मी फक्त माझा देव आणि मी बस, बाकी कोणाचाच विचार नाही करायचा. माझ्या जीवनासंबंधाने विचार करायला मी फक्त देव आणि मी, तोच महत्वाचा आहे, दुसरं कोण महत्वाचं आहे? हा, जगातली नातेसंबंध महत्वाचे आहेत, पण ते मला नाही स्वर्गामध्ये नेणार ना. ते कसे स्वर्गामध्ये? आणि प्रतिफळ काय थोडी ते देणार आहे. म्हणून तर अब्रामाच्यावर 13 चालला देव, कनानात जायच्या आधी 13 गेला पाहिजे, लोट गेला पाहिजे, हळवलं त्याला, का तर देवाशी तुमचं नातं असलं पाहिजे ना. म्हणून लक्षात ठेवा, तो तुमचं प्रतिभा. एकच वचन वाचू. हा, त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, झालं का बघा? मी त्याच्या विधीचा त्याग केला नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे, आणि मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखीन. आता चौथा मुद्दा काय त्यानं सांगितलं? मी सात्विकतेनं वागलो म्हणजे काय? सात्विकपणा आहे? सात्विक आहाराचं वैशिष्ट्य काय माहिती का? ज्याला पाखडलं जातं पण त्याला कारखान्यामध्ये टाकून नाही पाखडत, सुपात पाखडतात बरं. म्हणजे कचरा निघून जावं. पाखडणं म्हणजे नको असलेलं ज्या गोष्टी आहेत किंवा जो कचरा आहे तो निघून जावं, त्याला सात्विक म्हटलं. सात्विक म्हणजे शेतातलं काढून लगेच खाणं, त्याला सात्विक नाही म्हणत. त्या शेतामध्ये असताना जसं आम्ही गहू आल्याबरोबर त्याच्याबरोबर बराच कचरा असणार आहे, पण त्याला पाखडावं लागणार आहे ना. लक्षात घ्या, तसं प्रभू सात्विक माणसाला सुपात घेऊन पाखडत असतो. आणि पाखडण्याचा अनुभव आहे ना, तो अनुभव म्हणजे फटके खाण्याचा अनुभव आहे. आणि इथं इयोब काय म्हणतो माहिती का? मी तुझ्या दृष्टीने कसा होतो? म्हणजे मला पाखडत असताना, मला जोडपत असताना, मला सुपामध्ये घालून वर खाली करत असताना पण मी तुला सोडलं नाही. जे माझं सत्व आहे ते मी धरून राहिलो. आणि ती गोष्ट आज अण्णांनी करून दाखवलेली आहे. त्यांना पाखडलं सुपामध्ये घालून, खूप पाखडलं बरं का. कसं पाखडायचं तसं पाखडलं. आणि एवढं पाखडत असताना सुद्धा आज ते प्रभूकडे पाहून म्हणतात, प्रभू सत्व सोडलं नाही, सत्व नाही सोडलं. आणि आनंदाची गोष्ट नाही, सत्व नाही सोडलं तुम्ही. कष्ट, पीडा, त्रास, वर खालचा अनुभव. आज आम्ही जे दिसतो ते आम्ही पूर्वी नव्हतो, आणि आज जी आमची अवस्था आहे ती पूर्वी नव्हती. पण फक्त सात्विकतेमुळं आम्ही वर आहोत. सात्विकतेमुळं बरं का, सात्विकतेमुळे तुम्ही बरं असणार. पाखडलं जाणार आहे, आणि पाखडलं जाण्याच्या अनुभवामध्ये तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी मदत जर कोण करत असेल तर देवावरचा विश्वास तो दृढ ठेवा. काही झालं तर देवावरचा विश्वास सोडू नका. असणार आहे फॅमिली क्रायसिस, आर्थिक असणार आहे, मानसिक असेल, शारीरिक पीडा असतील, सगळ्या पीडेतनं देव तुम्हाला पाखडत असतो. देव नाही तुम्हाला सोडत. तसं आम्ही पाहतो की इयोबाला सगळ्या लोकांनी नावं ठेवले, त्याचे मित्र सुद्धा त्याला बोध केले. शेवटी इयोब इतका डिस्टर्ब झाला तर इयोब सुद्धा आपल्या तो माझ्या जन्मदिवसाला शाप असो, माझं आईचं गर्भाशय शापित असो, कंटाळा आला त्याच्या जीवनाचा. त्याला एवढं सोपं वाटतं का तुम्हाला सात्विकपणा टिकून ठेवणं?
आम्ही योबाचा एकच भाग वाचतो, पण योबाचं जर पुस्तक वाचलं ना, धार्मिक लोक त्या शिक्षण देताना फक्त योबाचं देवानं दिलं धन्य त्याचं नाव म्हणतात, पण मधल्या टप्प्यात योब काय काय देवाला बोलला ते तुम्हाला कळेल, त्यास तुम्हाला कळतं अरे एवढं सोपं नाहीये. परंतु तरी सुद्धा देव त्याच्या त्या धार्मिक तो त्याच्या तोडीचा सात्विक नाही एवढं बोलून सुद्धा, म्हणजे एवढा देवानं कॉन्फिडंटली सांगितलेल्या व्यक्तीला सुद्धा सैतानानं सोडलं नाही. तुम्हाला सोडेल का हो? तुमची तर साक्ष काय आहे? पडलो उठलो नाही का? पडलो उठलो हे तर आमची साक्ष आहे. हे आमचं धार्मिक जीवन आहे. किती वेळा पडलो? धार्मिक 7 वेळा, पण आम्ही किती वेळा पडलो आमचं मलाच माहिती नाही. 7 वेळा. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा. आता शेवटी काय म्हणतो तो वाचा पदेशन. हा, मी त्याच्या दृष्टीने त्याच्या नजरेस सात्विकतेने वागत असे, आणि मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखिले. म्हणून परमेश्वराने अनितीपासून स्वतःला अलिप्त राखिले. अनिती नाही करायची. तुम्ही अनितीचं वागावं याच्यासाठी तो तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवेल. आता अनिती काय आहे? नीतिशास्त्रामध्ये आहे. हे नीतीचं पुस्तक आहे आणि तो नीतिसूत्र म्हणजे कसं वागायचं ते पुस्तक. आता नीतिसूत्र म्हणजे नुसतं नीतिसूत्र ते नाही नीती, हे सगळं बायबलच नीती. याच्यात जे सांगितलं ना, दुसऱ्याचा लोभ धरू नको, अमक करू नको, खून करू नको, शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नकोस, पुन्हा सांगितलं राग धरू नकोस, बऱ्याच गोष्टी. आता एवढं तुम्ही ऐकलेलं, ही सगळी नीती तुम्हाला शास्त्रामध्ये सांगितली. आणि तुम्ही काय करता? जेवढं तुम्हाला पाळता येईल तेवढंच पाळतो. आम्ही काय म्हणतो, नाही हे आपल्याला जमणार. आणि मग म्हणे देवा प्रतिफळ दे. तो म्हणतो मी 365 दिवस तुला बघितलं आणि तू माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये हे तुझ्याकडनं होतं, मग कसं काय मला मागतो? म्हणून लक्षात ठेवा, एकच कालेब आणि एकच 365 वर्ष चालणारा हनोक, 300 वर्ष चालणारा एकच हनोक, एकच अब्राम, एकच इसाक, एकच याकूब, एकच. बर का? असे एवढे जर असते तर मग काय बायबलचं विचारूच नका. तुम्ही पण तसं ते पण तसं, म्हणजे देवाला प्रश्न पडला असता पहिला नंबर द्यायचा कोणाला? लक्षात ठेवा, ज्यास देव तुमचा विचार करेल त्यास देवाला कळलं पाहिजे. या लोकांनी आपल्या अंतःकरणामध्ये अनिती कधीच येऊ दिली नाही. स्वच्छ अंतःकरण ठेवा बरं का, एकदम स्वच्छ. इतकं स्वच्छ ना की आतमध्ये असं लिहिलं की त्या द्राक्षरस संपल्यावर येशू ख्रिस्तानं म्हटलं दगडी रांजण पाण्यानं भरा, स्वच्छ पाण्याने भरलं. आणि मग स्वच्छ अंतःकरणात येशू दिसला. डोकं होतं की त्याचं प्रतिबिंब त्या अंतःकरणात येतं आणि जीवन चवदार बनतं. इतकं स्वच्छ बना, एवढं छान बना, एवढं छान ना की लोक म्हटले पाहिजे अरे एवढा चवदार द्राक्षरस होता तरी कुठं. मी म्हणेल निरंजन गुडके हा चवदार द्राक्षरस शिरवत आहे का? तर एवढं स्वच्छ अंतःकरण प्रभूने त्यांना दिलेलं आहे. आणि तसलंच स्वच्छ अंतःकरण घेऊन जीवन जगा. प्रभू आल्यावर तो म्हणेल आम्हाला खात्री माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्यानं मला प्रतिफळ दिलं. देवबाप आम्हाला सगळ्याला आशीर्वाद करू. आपले डोळे आपण बंद करूया. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल, तुझी स्तुती करतो प्रभूजी. खरोखर तू चांगला आहेस, तुझी महानता त्याचं वर्णन करण्यासाठी आमच्याकडे शब्द कमी आहे. गेलं वर्षभर 75 वर्ष तुझ्या दासाला तू सांभाळलंस, कोणत्याच गोष्टीचं कमीपण पडू दिलं नाही. जे कटू अनुभव आहेत त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करत नाही, आता देवानं दिलेल्या आशीर्वादाची आम्ही चर्चा करतो. प्रभू खरोखर आमच्या जीवनाचं किती बारकाईनं तू निरीक्षण करतो. आणि म्हणून मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल, तुझ्या वचनात लिहिल्याप्रमाणे मी त्यास दीर्घायुष्य देऊन तृप्त करेल, तसं दीर्घायुष्य देऊन त्यांना तृप्त कर. तुझा अनुग्रह, तुझी कृपा त्यांच्यावरती राहू दे. त्यांचं संपूर्ण घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं देवाला बिलगून असावं. सात्विक, निर्मल, शुद्ध जीवन जगण्यासाठी त्यांना कृपा करू दे. माझ्या तुला पसंत पडणारं जीवन जगावं यासाठी आम्हाला देखील तू बोध करत आहे. आरोग्य त्यांच्या ठाई राहू दे. त्यांची धार्मिकता, त्यांच्या प्रार्थना मंडळीसाठी आणि विशेष करून माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण बनलेलं आहे. आज जी सेवा मी करत आहे त्या सेवेमध्ये त्यांच्या प्रार्थनेचा फार मोठा हातभार आहे. आणि म्हणून अशी मंडळीमध्ये काही खूप छान लोक तो ठेवले की जे रात्रंदिवस प्रार्थना करत आहे. माझी प्रार्थना असेल सगळ्या लोकांना असंच स्वच्छ हृदयाचं बनव, जेणेकरून प्रभूजी दीर्घायुष्य मिळवून ते प्रभूच्या भयामध्ये त्यांनी वाढा बसवले. धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल, स्तुती करतो प्रभू. पुन्हा एकदा या सुंदर चांगल्या अनुभवाबद्दल तुला धन्यवाद दे, तुझी स्तुती करत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.
देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून ब्रदर निरंजन घोडके त्यांचा संपूर्ण परिवार आणि घोडके घराणे यांच्याबरोबर आता आणि सदासर्वकाळ राहा.